आज दुपारी कोणतरी इकडे बोलले म्हणे की यांनी म्हणे संभाजीराजांच्या बाबतीत काय निर्णय घेतला होता, काय निर्णय घेतला होता मला माहिती आहे, मला आणि संभाजीराजांना माहिती आहे. पण याचा अर्थ असा नाही की आमची मैत्री तुटले, आमचे ऋणानुबंध तुटलेले आहेत. आज सुद्धा विचारा सगळ्यांच्या समोर सांगा, संभाजीराजे तुमच्या आणि माझ्या दुरावाला असेल तर सांगा सगळ्यांना. पण एक कुणकुण जी मला लागली होती की जसा तुम्ही तेव्हा माझा संजय पाडलात तसं तुम्ही त्यांना दगाफटका केला असतं तर पाप कोणाच्या माथी आलं असतं. आणि बरं धरून चला मी संभाजीराजांबरोबर चुकीचा वागलो असेल तर मी जाहीर माफी मागतो, पण संभाजीराजांबद्दल मी चुकलो असेल तर आज तुम्ही छत्रपती शाहू महाराजांबद्दल ती चूक जर मी केली असेल तर तुम्ही का करता, तुम्ही का त्यांना पाडाल उभे आहात? म्हणजे तुम्ही चुकीचं करताय आणि आम्ही बोट दाखवल्यानंतर उलट बोट माझ्यावर दाखवते की तुम्ही चुकला होतात. अरे आम्ही खाल्लं असेल शेण पण म्हणून तुम्ही शेण खाताय. आज शाहू महाराजांबद्दल मला वैयक्तिक आदर आहे, त्या घराण्याबद्दल आहे, कारण या माणसाने करे मी कोणतरी आहे हे जाणूनच दिलं नाहीये. मला आठवतं एक बऱ्याच वर्षांपूर्वी शिवसेना प्रमुखांसोबत मी त्यांच्या घरी गेलो होतो, जेवायला अगत्याने बोलवलं होतं. गेल्या महिन्यामध्ये मी गेलो होतो, पण असं नाही त्यांच्या वागण्यात वाटलं की अरे हा बाळासाहेबांचा मुलगा आहे, आपल्यापेक्षा लहान आहे. नाही, त्याच आदराने आणि त्याच प्रेमाने त्यांनी माझ्याशी ते वागले. हा त्यांचा मोठेपणा, हा मोठेपणा लागतो. म्हणजे जसा एक मोठेपणा मी म्हटलं ना अटलजींच्या वागण्यात होता, जसं पवार साहेबांच्या आहे, आज तो अटलजींचा आत्मा रडत असेल, खरंच रडत असेल की कोणाच्या हातामध्ये भाजपा गेलेला आहे. त्यांनी जे सांगितलं होतं की पक्ष फोडून सत्ता मिळत असली तरी ती सत्ता चिमटीत सुद्धा पकडणार नाही. आज अहो चिमटी काय, अख्खं मिठ्याच मारून बसलेत सगळ्यांना. कोणी येऊ दे, म्हणजे ज्याच्यावरती बलात्काराचे आरोप आहेत तो पलीकडचा प्रज्वल रेवण्णा तो सुद्धा चालेल. ज्याच्यावरती आपण निर्लज्जपणाने आरोप केले, म्हणजे हेच ह्या 2 जण जे बसलेत दिल्लीत सुरतवाले ते आणि त्यांच्या चेल्याचं पट्यांचं काम आहे. महाराष्ट्र बदनाम करून टाकायचं, धराणी फोडायची, कुटुंब तोडायची, बदनाम करून टाकायचं, लोकांच्या डोळ्यासमोर खाली मान घालून जायला लागेल असे त्यांच्यावरती आरोप करायचे. पण एकदा का भाजपात गेले की जणू काय मैसूर सँडल सोप लावून चकाचक करून उठणं वगैरे लावून तेच पुन्हा त्यांच्यावरती तुम्ही मतं मागताय. म्हणून काल मी सुप्रियाताईच्या सभेत जे बोललो होतो की महाराष्ट्राची परंपरा ही शुरामी वंदिली आहे आणि भाजपची परंपरा जी आहे ती चोरामी वंदिली आहे. हे चोरामी वंदिले तुम्हाला चालतंय, कोल्हापूरकरांना चालतंय, मग तुम्ही निर्णय घेतलाय. कारण गेल्या वेळेला तुमचं ठरलं होतं, यावेळेला काय ठरलंय का? सतेज काय बरं आणखीन एक सांगतोय की भाजप किती नीच आहे. कारण भाजपचे एक नगरसेवक आर डी पाटील, बरोबर ना, तुम्हाला माहिती असतील, स्थायी समितीचे अध्यक्ष, त्यांनी जाहीर सांगितलेले गौप्यस्फोट लोकसभेत आपण मोदींना पाठिंबा देणार म्हणून आपल्यासाठी त्यांनी काम केलं भाजपनी. पण विधानसभेत शिवसेनेची ताकद कमी करायला पाहिजे म्हणून शिवसेनेचे उमेदवार त्यांनी पाडले. आता लोकसभेला तुम्हाला पाडून तो सूड घ्यायला मी आलेलो आहे. मी सूड घेणार. ज्यांनी माझ्या शिवसेनेशी, ज्यांनी या भगव्याशी गद्दारी केली त्यांचा सूड घ्यायला मी कोल्हापूरमध्ये आलेलो आहे. तुम्ही घेऊन दाखवणार आहात की नाही? मग तुम्ही जर का ठरवलं असेल तर जरा हात वर करून सांगा की होय आमचं ठरलंय. आणि जे असे काही प्रश्न विचारतात की शिवसेनेची मतं ही काँग्रेसला ट्रान्सफर होणार का, होणार की नाही? कारण काँग्रेसच्या हातामध्ये मशाल आहे. काँग्रेसच्या हातात मशाल घेऊन 4 तारखेला आपल्याला विजयाची तुतारी फुंकायची आहे. आज रणशिंग फुंकलेला आहे, उद्या विजयाची तुतारी फुंकायची आहे. म्हणून तुम्हाला सगळ्यांना आशीर्वाद देण्यासाठी मी विनंती करतोय. जनतेच्या न्यायालयात न्याय मागण्यासाठी आलेलो आहे. महाविकास आघाडीचे उमेदवार जिथे जिथे असतील, ज्यांची निशाणी हात आहे, तुतारी घेतलेला मावळा आहे आणि मशाल आहे, याच उमेदवारांना, आपल्या हक्काच्या उमेदवारांना लोकसभेत पाठवा आणि हुकुमशहाचं सरकार गाडून टाका, एवढीच विनंती करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.